नमस्कार, मी हनुमंत भोसले। सध्या महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणानंतर नीट परीक्षेची पेपरफुटी संपूर्ण राज्यात आणि देशात गाजते। यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरू आहे। कारण लक्षावधी मुलांच्या भविष्याशी अत्यंत विश्वासघात करणारी ही परीक्षा प्रणाली सध्या पेपरफुटीमुळे पूर्णपणे चर्चेत आहे। आणि विशेष म्हणजे ही चर्चा हळूहळू वाढत क्लासेस क्षेत्राकडे पोहोचलेली आहे। आणि क्लासेस क्षेत्र किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्र म्हणलं की अलीकडच्या काळात एकच आहे, तो म्हणजे लातूर पॅटर्न। कारण गेली काही दशकं या पॅटर्ननं महाराष्ट्रामध्ये आपलं एक अस्तित्व जमवलेलं आहे। ते आता कसं जमवलं हा ज्याचा त्याचा संशोधन करण्याचा विषय आहे। कारण प्रत्येकाला सत्य पटत नाहीये। मात्र ते सत्य याच्यात एक कुठला क्लास संचालक नव्हे, तर अगदी लातूर आणि परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्था सुद्धा या पॅटर्नशी संलग्न आहेत। आता हे खरं किती आणि त्याच्यातलं वरवर मृगजळ किती हे मी सांगितलं तपासण्याची गोष्ट आहे। सध्या मात्र लातूरच्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर यावरची चर्चा जास्त आता गडद होऊ लागलेली आहे। खरं तर क्लासेस क्षेत्रामध्ये आम्ही पुन्हा सांगतो की शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं आहेत, हे खरं आहे। परंतु हे सगळं होत असताना कदाचित एक वाक्य किंवा एक विचार जो हेरंब कुलकर्णी यांनी एका विचारवंशाची जोडून म्हटलंय की बिहाइंड एव्हरी बिग सक्सेस देअर इज अ क्राईम। हे वाक्य खूप अधोरेखित करत आहे। काय म्हटलंय? बिहाइंड एव्हरी बिग सक्सेस देअर इज अ क्राईम। कोणतंही प्रचंड मोठं यश तुम्ही मिळवायला गेलात की काहीतरी छोटा गुन्हा तुमच्याकडून घडलेला असतो किंवा कळत नकळत तो घडतोच, कदाचित असं काहीतरी आहे। आणि हेच कदाचित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या बाबतीत घडत असावं। मी पुन्हा खरं तर या राज्यात देशात असंख्य क्लासेस आहेत, एकटे शिवराज मोटेगावकर नाही आहेत, म्हणून त्यांनाच फक्त दोष देणं हा चुकीचा प्रकार घडेल। परंतु त्यांचं नाव सीबीआयच्या या चौकशीत आल्यामुळं आता त्यांच्याबद्दल चर्चा होते। मी पुन्हा सांगू इच्छितो की शिवराज मोटेगावकर सारख्या एखाद्या क्लास संचालकांना शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं असतं। अगदी आम्ही ऐकतोय त्यांनी होम ट्युशन्स घरोघरी जाऊन दार वाजवून त्यांनी होम ट्युशन्स घेतलेले आहेत। परंतु त्या घेतल्यानंतर त्यांनी हळूहळू काही माणसं अशी बनतात, त्यांना ते यश मिळत जातं आणि ती मोठी बनतात। अर्थात ती त्यांची कौशल्य असतात, कला असते, त्याच्यामुळे त्याबद्दल बोलायला नको। प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी शिखरावर विराजमान आहेत। त्यापैकी महाराष्ट्रातलं क्लासेस क्षेत्रात प्रचंड मोठ्या यशानं किंवा यशस्वी शिखरावर पोहोचलेलं नाव म्हणजेच शिवराज मोटेगावकर। अर्थात या क्लासेस क्षेत्राशी मी स्वतः संलग्न असल्यामुळं मी हा व्हिडिओ मुद्दाम आपल्यासाठी माहितीसाठी करतोय। कारण मी सांगितलं भारतीय सेनेमध्ये 10.5 वर्ष केल्यानंतर सेवा करून नंतर मी क्लासेस क्षेत्राकडे वळलो आणि या क्लासेस क्षेत्राचा अगदी जिल्हा, बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल आणि अगदी महाराष्ट्राच्या राज्य महासचिवापर्यंत या संघटनेचा क्लासेस क्षेत्राची जी एक संघटना आहे, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात पीटीए, या संघटनेचा मी राज्य सचिव म्हणून काम केलंय। त्यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मी जवळून ओळखतो आहे। त्यांची कार्यप्रणाली असेल किंवा ते कशा प्रकारे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपापली कौशल्य वापरून पुढे जातात हेही पाहिलेलं आहे। शिवराज मोटेगावकर हेही असंच हळूहळू आपल्या क्लासेस क्षेत्रामध्ये मोठे झाले। परंतु त्यांच्या बाबतीत काही गोष्टी मात्र जी संघटनेनं ऑब्झर्व केल्या किंवा पाहिल्या त्याही काही थोड्या या ठिकाणी आम्ही मांडतोय, लक्षात घ्या। लातूरकरांना आम्ही सांगू इच्छितो की शिवराज मोटेगावकरांवर आमचा कुठलाही आक्षेप नाहीये। शिवराज मोटेगावकर हे चांगले शिक्षक असू शकतात, आहेत, परंतु त्यामागं आज जे सीबीआयनं त्यांच्या मॉक टेस्टमध्ये 42 प्रश्न जशाच्या तसे आल्यामुळं त्यांना चौकशीला घेतलं। आता पुढं दुसरी वेळही त्यांना ताब्यात घेण्याची, अर्थात कदाचित सीबीआय ही एक अशी तपास यंत्रणा आहे की ती लगेच कुठली कारवाई करत नाही, ती अगोदर पाहते, हळूहळू तिच्या आवाक्यात काय येतंय त्याच्यानुसार ती कारवाई करते। आणि कदाचित पहिल्या वेळी त्यांना ताब्यात घेतलं होतं, ते सोडलेलं होतं, कदाचित त्यांना काही पाहायचं असेल आणखीन काय याच्यात
खोलवर काय आहे ते. आणि आता मात्र दुसऱ्या वेळी आज म्हणजेच 18 मे रोजी त्यांना पुन्हा एकदा पुण्याच्या सीबीआयच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं, चौकशी झाली आहे आणि पुढे असंही कळतंय की त्यांना दिल्लीलाही नेलं जाणार आहे वगैरे वगैरे. ते पुढचा भाग आहे. परंतु लातूरकरांनो, हे खरं आहे की 2 दिवसापासून शिवराज मोठेगावकर यांचं नाव जसंही या चौकशीच्या दायऱ्यात आलेलं आहे तेव्हापासून लातूरचे अनेक लोक, त्यांचे हितचिंतक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हितचिंतक का असू नये, कारण लातूर पॅटर्न केवळ शिक्षणाशी संबंधित आहे, हा व्यवसाय सुद्धा फार मोठा आहे. शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र आहे, पण व्यवसाय ही एक मोठी गोष्ट आहे आणि या व्यवसायानं लातूरकरांना खूप काही दिलेलं आहे, खूप काही. कारण केवळ शिक्षणाला येणाऱ्या क्लासेस क्षेत्राला तर मुलं फीस भरतातच, पण तिथं राहणं असेल, तिथली वसतिगृह इंडस्ट्री असेल किंवा इतर मार्केट असेल, अगदी बाजारातली वह्या पुस्तकं पेनापासून जे लातूरकरांना दिलंय या महाराष्ट्राच्या मुलांनी, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मोठा व्यवसाय. त्यामुळं कुणालाही याबद्दल नक्कीच थोडीशी चिंता वाटेल आणि त्यामुळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणा शिवराज मोठेगावकर यांच्याबद्दल बरेचसे लोक सकारात्मक लिहू लागलेत की ते कसे चांगले आहेत वगैरे वगैरे. मित्रांनो, चांगलं असणं हे वेगळं आहे आणि आज आम्ही सांगतो की क्लासेस क्षेत्रामध्ये दुनिया काही म्हणू द्या, माझा दावा आहे जे लोक क्लासेस क्षेत्रावर टीका करतात त्यांची मुलं क्लासेसमध्ये, खाजगी क्लासेसमध्ये पहिल्या रांगेत बसलेली असतात. नीट समजून घ्या. मग तो मंत्री असू द्या राज्याचा, देशाचा, किंवा लोकप्रतिनिधी असो, इतर राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा कोणी असो, जे टीका करतात खाजगी कोचिंग क्लासेसवर, त्यांची मुलं खाजगी क्लासेसमध्ये किंवा नातेवाईकांची मुलं सगळे हे पहिल्या रांगेत बसलेले असतात खाजगी क्लासेसच्या या म्हणजे शिकवणीमध्ये. त्यामुळं ती टीका करणं वेगळं. आणि हे नक्की सांगतो, हे का तर महाराष्ट्राची शिक्षण पद्धती जशी ढासळली होती गेली काही दशकापासून, तेव्हाच ही क्लासेस क्षेत्र हळूहळू गरज म्हणून पुढे आलेलं आहे. त्यामुळे याला कोणी दोष देण्याचा प्रयत्न करू नये. वकील असोत, न्यायाधीश असोत, त्यांनी समजून घ्यावं की हे गरज म्हणून आलेलं आहे. ते काही कुणी जसं तुम्ही सांगताय कुणाला बोलवायला कुणी घरी गेलेलं नाही, येतात म्हणजे याचा अर्थ ती गरज आहे म्हणून येतात. कदाचित तुमची मानसिकता तशी बनली असेल, त्यालाही आमचा नाईलाज आहे. परंतु तुम्ही दुसरीकडे हे का म्हणत नाही, शासन शिक्षण पद्धती ढासळलेली आहे याच्याकडे का बोलत नाही तुम्ही? क्लासेसला कशाला दोष देत बसता? ज्या दिवशी तुमची शिक्षण पद्धती शासकीय अगदी चांगली होईल किंवा अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाची होईल, तेव्हा क्लासेस क्षेत्र आपोआपच हळूहळू कमी कमी होत जाईल. त्याची चिंता बाकीच्यांनी करण्याची गरज नाहीये. परंतु इथं मात्र आजचा माझा विषय आहे की लातूरकरांना आज जो धक्का बसलेला आहे तो साहजिक आहे आणि त्यामुळं ते कदाचित प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांचं समर्थन किंवा यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याबद्दलही कुणाला काही वाटण्याचं कारण नाही, कारण बाकी जिल्ह्यांनी कधी विचारच केला नव्हता की आपला पैसा किंवा मायग्रेट होऊन जी मुलं जातात लातूरला, याच्या माध्यमातून केवळ शिक्षण नाही तर व्यावसायिक किंवा इतर बाबीचा आमचा किती नुकसान होत होतं हे कधी पाहिलेलं नाही. त्यामुळं ज्यांनी पाहिलं यांचा नुकसान होत होतं म्हणजे फायदा लातूरकरांचा होत होता, म्हणून लातूरकर आज चिंतित आहेत. परंतु एक गोष्ट आहे, आम्ही पुन्हा सांगतो, या ठिकाणी 2% क्लासेस क्षेत्रातले लोक, मग ते आणखीन बी आहेत, केवळ प्राध्यापक शिवराज मोठेगावकर आज सीबीआयच्या ताब्यात आहेत म्हणून त्यांना दोष देऊ नका. 2% लोक असे आहेत जे आपल्या मस्तीत आहेत, ते आपल्याला मिळालेल्या यशाच्या मस्तीत आहेत आणि त्यामध्ये त्यांना मग मागच्या 98% क्लास संचालक कधीच दिसत नाहीत, जे की अतिशय प्रामाणिकपणे खडू आणि बोर्डवर प्रत्यक्ष मेहनत करून मुलांना घडवतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष नाही. आज मी तसंही बघितलं तर अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत की लातूरला मुलं 11वी-12वीला जातात म्हणजे काही चमत्कार नाहीये. 1-2 वर्षात तिथं काही चमत्कार होत नाही. त्या मुलांचं खरं बेसिक पायाभूत सगळं शिक्षण हे खरं तर त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गाव पातळीवरच्या शाळेनी आणि तिथल्या कोणी क्लासेस असतील किंवा शाळा असतील यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं श्रेय लातूरला जात नाहीये, परंतु आमची देण्याची सवय झालेली होती. त्यामुळं कदाचित त्याच्यातून आणि जेव्हा यश एकवटतं कुठतरी एकाच ठिकाणी, तेव्हा मग म्हणल्याप्रमाणे बिहाइंड एव्हरी बिग सक्सेस देअर इज अ क्राईम ही म्हण लागू होते आणि तीच कदाचित इथं झालेली आहे. आणि त्यामध्ये मग लोक म्हणतात नाही नाही ते तर असेल. आपल्याकडे एक सवय आहे, कोणी एक थोडी चांगली कामं केली तर त्याच्या अंतर्गत काही त्याची वाईट कामं बी झाकायची. मला वाटतं एखाद्या मुलांना 80% त्याचा अभ्यास आहे, 80% त्याला मार्क्स पडणार होते,
परंतु त्याने 5% कॉपी केली 5%साठी आणि त्यावेळेस पकडला गेला वरच्या 5%साठी. 80% त्याचे होते खरे. लोक म्हणतात नाही नाही तो पकडला गेला चुकीचा. अहो तो 5%साठी का असत नाही पण पकडला गेला हे वास्तव आहे. तो 80% हुशार आहे मान्य आहे. तसंच प्रत्येक क्षेत्रात आहे. एखादा बुवा बाबा काय करतो आपल्या आश्रमात एखादं काहीतरी वृद्धाश्रम काढतो किंवा एखादी शाळा काढतो अनाथासाठी वगैरे वगैरे. म्हणजे त्याने जर एक 100% चुकीचं धन मिळवलेलं असेल तर 2% तो अशा काही चांगल्या गोष्टीसाठी लावतो जिथं त्याला लपता येईल आणि त्यामध्ये लोक त्याची चर्चा करत राहतात. हा समाजाचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळं समाजानं उघड्या डोळ्यांनी मूल्यांकन पाहिजे. जो चूक आहे ना तो चूकच म्हटला पाहिजे. मोठेगावकर आमच्या संघटनेचे खरं तर ब्रँड अँबॅसेडर होते. आम्ही त्यांचं समर्थन करायला पाहिजे. पण समाजातील इतर संघटनेप्रमाणे आम्ही ते करणार नाही. कारण चूक तो चूकच असू शकतो. समाजातील इतर संघटना आपल्या लोकांना झाकून ठेवतात. तो गुन्हेगार असला तरी त्याचा गुन्हा कसा नाही हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही ते करणार नाही. सीबीआय आणि मोठेगावकर ते बघून घेतील. कारण या ठिकाणी कुठल्याही मॉक टेस्टमध्ये आमचं मत आहे एक केवळ क्लासेस क्षेत्रातील व्यक्ती म्हणून नाही तर एक सामाजिक क्षेत्रात जो एक विवेक हवा असतो त्याच्यावरून आमचं मत आहे की कुठल्याही मॉक टेस्टमध्ये नीट सारख्या परीक्षेचे 42 प्रश्न जशाच्या तसं येणं हे शक्य नाही. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल आणि चमत्कार काही या जगात नाहीये. हे चमत्कार समतुल्य गोष्ट वाटते आणि ही नसते. म्हणून आम्हाला वाटतं की इथं कुठंतरी त्यांची कदाचित चूक असू शकेल. आता ती आहे का नाही हे सीबीआय बघेल. जर त्यांची चूक नसेल एवढं करूनही तर आम्ही त्यांचा मोठा संघटनेतर्फे सत्कार करू. मात्र चूक असेल तर आम्ही त्यांचं समर्थन कधीच करणार नाही. हे जगाचं वास्तव आहे. आणि त्यामुळं आज जे झालेलं आहे अनेक लोक म्हणतात की नाही त्यांच्यावर कुणीतरी हे करा. काही नाही. कुणी त्यांचं समर्थन केलं तरी सत्य आहे तेच राहणार आहे आणि कुणी त्यांच्यावर खूप टीका केली तरी सत्य आहे तेच राहणार आहे. त्याच्यामुळे कुणाच्या बोलण्याचा किंवा म्हणण्याचा काही संबंध नाही. मात्र आम्ही समाजाला एक आवाहन करतो की क्लास हे क्षेत्र आज बी आहे तिथंच आहे. ते परिश्रमानं का? कारण शिक्षण व्यवस्था काही चमत्कार नाही होणार. एका दिवसात काहीतरी घटना घडली शिक्षण क्षेत्र सगळं शासकीय व्यवस्था सगळी खडबडून जागी होऊन दुसऱ्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल अशी व्यवस्था नाहीये. याला काही वर्ष काही दशक लागणार आहेत. त्यामुळे आज तरी खाजगी क्लासेसवर कुणावर टीका तुम्हाला करता येणार नाही. कारण मुलाच्या अवकडपासून किंवा एबीसीडी पासून त्यांना अगदी एखादा यशस्वी एमपीएससी यूपीएससी पर्यंत नेणारे अनेक क्लासेसच आहेत. त्यामुळं तुम्ही विनाकारण उगाच कुणावर टीका करण्यात किंवा तोंडसूक घेण्यात वेळ घालवू नका किंवा तसा आनंद बी घेऊ नका. आमचं एकच म्हणणं आहे जे आहे ते निष्पन्न होईल. मात्र उगाच चुकीचं कुणाचं तरी समर्थन किंवा चुकीचं कुणाचं तरी टीका दोन्ही होता कामा नये. कारण इथं घडलेली घटना आहे सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे. कारण मॉक टेस्टमध्ये या प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या मॉक टेस्टमध्ये जे प्रश्न आलेले तोच एक कळीचा मुद्दा आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते कसे फेस करतात याच्यावरच त्यांचं निर्दोषत्व हे अवलंबून आहे. त्यामुळे बाकीच्यांनी उगाच काहीतरी या बाजूनं उगाच काहीतरी म्हणण्यात काही अर्थ नाही. जर ते दोषी असतील तर ते दोषीच राहणार आहेत. जर ते दोषी नसतील समजा कारण ते सिद्ध होईल चौकशीत त्यांना ते सिद्ध करावं लागेल तर मग मात्र आपण तेव्हा ते त्यांचं निर्दोषत्व सुद्धा मान्य करायला हवं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.